अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। लवकरच अधिक मासाला पुरुषोत्तम मास ज्याला आपण धोंड्याचा महिना मला मास म्हणून ओळखला जातो, ह्या महिना आपल्या सर्वांसाठी एक अतिरिक्त बोनसचा महिना मिळालेला आहे। या महिन्यामध्ये आपल्याला पुण्याचा साठा करायचा आहे, पुण्यप्राप्ती करायची आहे। कारण बघा, पुण्यप्राप्ती आपण आपली कामी कधी येते की ज्यावेळेस आपल्यावर संकट येतं, काळ येतो, दुःख येतं आणि त्याचबरोबर दारिद्र्य येतं। आणि अशा वेळेस आपण काय करतो, जेव्हा अशी वेळही येते की जेव्हा काळ पण येतो आणि त्या काळाच्या वेळेस फक्त पुण्यप्राप्ती येते। म्हणून आपल्याकडे पुण्याचा साठा असणं तेवढंच महत्त्वाचं आहे। या महिन्यामध्ये आपल्याला सर्वात जास्तीत जास्त पुण्य कमवायचं आहे आणि जेणेकरून म्हणजे बघा, जेवढी जास्तीत जास्त सेवा केली तरच जास्तीत जास्त पुण्य कमवायचं आहे। म्हणून ह्या महिन्यामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत त्या ह्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत। तर आजचा व्हिडिओ संपूर्णपणे बघा, तुम्हाला संपूर्ण माहिती समजून येईल। बघा, मलमास, धोंड्याचा महिना आणि अधिक मास हा एक अतिरिक्त महिना भगवान विष्णूंना म्हणजे भगवान विष्णू समर्पित आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती, फोटो किंवा भगवान विष्णूंचं स्वरूप असलेलं प्रभू श्री रामचंद्र असेल, बाळकृष्ण असेल, अशी मूर्ती असेल, विठ्ठलाची मूर्ती असेल, आपल्याला याच्यावर सेवा करायची आहे। संपूर्ण महिना आपण लक्ष्मी प्राप्तीची बघा, दर महिन्याच्या पौर्णिमेला लक्ष्मी प्राप्तीची सेवा करीत असतो। पण लक्ष्मी प्राप्तीची सेवा करताना आपण कधी ती सेवा संपूर्ण अधिक महिना तुम्ही जर केली तर तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल। कर्जप्राप्ती असेल, कर्जाचा डोंगर असेल, उसने दिलेले पैसे असेल, म्हणजे सपोज गोडगोड बोलून लोक घेतातच किंवा म्हणजे तुमच्यावर एवढी बिकट परिस्थिती आलेली आहे की दुःख, दैन्य, दारिद्र्य, जेणेकरून आपण म्हणतो नाही की खूप कष्ट करतो, यश नाही मिळते। पण हे बघा, लक्षात ठेवा, सेवा कधी कामी येते जेव्हा तुमच्याकडे नशिबाची साथ असेल ना, तेव्हाच। आणि नशिबाची साथ म्हणजे काय, तर सेवा, यालाच खूप महत्त्व असतं। तुमच्याकडे तुम्ही कष्ट करताय पण नशिबाची साथ नाही आहे, म्हणजेच पुण्याचा साठा कमी आहे। आणि तुम्ही नुसती सेवा करताय पण कष्ट करीत नाही, त्यालाही अर्थ नाही। पण ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा सोबत येतात, जेव्हा कष्ट आणि नशीब म्हणजे सेवा या आपले भाग्य जोडून आणतात, म्हणजे पूर्णपणे भाग्य बदलून आणतात। आपण म्हणतो ना की जेव्हा पुण्याचा साठा जास्त असेल किंवा नशिबाची साथ असेल ना, तेव्हा कोणत्याही गोष्टी सहज शक्य होतात। आणि ह्या गोष्टी फक्त सहज शक्य फक्त सेवेने होतात। म्हणूनच सांगते, हा संपूर्ण महिना आपल्याला सेवा करायची आहे। तर ह्या महिन्यामध्ये आपल्याला सत्यनारायण तेवढंच महत्त्वाचं आहे। प्रत्येकाची परिस्थिती ही दारिद्र्य, दुःखाने पीडित असते। आपण कितीही कष्ट केलं तरी यश मिळत नाही। म्हणून यामध्ये आपल्याला सत्यनारायण हे खूप महत्त्वाचं असतं। बघा, तुम्ही 1 करा, 11 करा किंवा म्हणजे आता आपल्याला या सेवा सगळ्या संकल्पयुक्त करायच्या आहेत, त्याचा व्हिडिओ तर तुम्हाला कळेलच। आता ह्या सेवा करायच्या आहेत। त्याच्यानंतरची सेवा आहे विष्णू सहस्रनाम। विष्णू सहस्रनाम ही अतिशय महत्त्वाची उच्च कोटीची सेवा आहे। विष्णू सहस्रनाम हे भगवान विष्णूंना समर्पित आहे। आपण संपूर्णपणे हे आपल्याला घरात तर लावायचं आहे, पण संध्याकाळी रात्री झोपण्याच्या वेळेस सुद्धा हे पठण करायचं आहे। शांतपणे स्वामींजवळ आपल्या देवघरात बसायचं आहे आणि तिथे आपल्याला विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे। बघा, विष्णू सहस्रनाम हे अतिशय महत्त्वाचं असतं। तुमच्या आयुष्यात कळत नकळत घडलेली पापं, कितीतरी जन्माची पापं असतात, त्याला आपल्याला दुःख भोगावं लागतात, प्रारब्ध भोगावं लागतात। आपण म्हणतो कितीही चांगलं केलं तरी आपल्या आयुष्यात का दुःख भोगावं लागतात, का प्रारब्ध भोगावं लागतात, काही आपल्या मागच्या जन्मांची कर्माची फळं असतात। आणि ते कर्माची फळं आपल्याला दूर करण्यासाठी एक आपल्याला विष्णू सहस्रनाम हे तेवढंच महत्त्वाचं असतं। बघा, आपण दररोज वाचायला म्हणजे आपल्याला रोज वाचण्यासाठी 15 मिनिटं लागतात, पण दररोज वाचल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या बऱ्याचशा अडचणी कमी होतात। जो व्यक्ती हे पठण करतो ना मनोभावे, त्याला साक्षात भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो। पण त्याचबरोबर त्याच्या आयुष्यातल्या खूप काही गोष्टी असतात की त्या पापे असतात, प्रारब्ध असतात, ते जळून नष्ट होत असतात। मग म्हणून भगवान विष्णूंची ही सेवा अतिशय प्रभावी आहे। त्यानंतर येतं ते आपण सकाळी उठल्यानंतर सूर्यनारायणाला अर्घ्य देणं, अर्घ्य द्यायचं असतं। कारण सूर्यनारायण हा ह्या पृथ्वी तलावर एक जागृत देवता आहे। आणि आपण तेव्हा म्हणजे सूर्याच्या स्वरूपात भगवान विष्णू हे तिथे आपल्या सगळ्यांना पृथ्वीवर प्रकाश देत असतात, उजेड देत असतात। म्हणजे विचार करा, तुम्ही जर उजेडच पडला नाही तर किती माणसाची काय हालचाल असते। आपण अंधार झाला तरी आपण किती घाबरून जातो किंवा पूर्णपणे अस्वस्थ होतो, सगळ्यांकडे काम थांबलेलं असतं। म्हणूनच सूर्यदेवतेला आपल्याला रोज सकाळी अर्घ्य द्यायचं आहे, कारण की सूर्यासारखं तेजस्वी, सन्मान, कीर्ती प्राप्त होण्यासाठी हे सुद्धा भगवान विष्णूंचे एक अवतार आहे। ह्यानंतर विष्णू सहस्रनामावली काय आहे? विष्णू सहस्रनाम वेगळं आहे आणि विष्णू सहस्रनामावली वेगळी आहे। आपल्या घरात भगवान विष्णूंचा फोटो आहे, लक्ष्मीनारायणाचा फोटो आहे, बाळकृष्णाची मूर्ती आहे, त्याचबरोबर आपल्या घरात
विठ्ठलाची प्रभू श्री रामचंद्राची मूर्ती असेल, फोटो असेल, आपल्याला रोज एक बघा एक तरी तुळशीपत्र रोज एक आणायचं. स्त्रियांनी कृपया तोडू नका. म्हणजे सौभाग्यवती स्त्रिया असतात त्यांनी कधीच तोडू नये किंवा कोणत्या स्त्रियांनी तोडू नये. एक तुळशीपत्र घ्यायचं आहे आणि ते तुळशीपत्र आपल्याला भगवान विष्णूंना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः म्हणत किंवा ओम नमो नारायणाय किंवा ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात् या मंत्राचा जप करीत आपल्याला ते व्हायचं आहे. जर तुम्ही एक तुळशीपत्र रोज 1008 नामावली म्हणत तुम्ही जर हे तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण केलं तरी चालेल. तेच तुळशीपत्र उचलायचं आणि तुम्ही तेच पुन्हा अर्पण करू शकतात. याच्यामुळे सुद्धा भगवान विष्णूंची अतिशय महत्त्वाची सेवा घडत असते आणि तुमच्या बँक बॅलन्समध्ये म्हणजे आपण म्हणतो ना आपल्या नशिबात म्हणजे पुण्याचा साठा वाढत असतो. तुम्हाला समजत असेल. आणि त्याचबरोबर आता बघा ही सगळी सेवा झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला भगवान विष्णूंची एक माळ रोज जपायची आहे. भगवान विष्णूंची एक माळ कोणती आहे, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात्. सेवा जरा जास्त आहे पण सेवा करण्याला पण तेवढंच महत्त्व आहे. बघा रोज एक माळ जपायची आहे. तुम्ही सकाळी जपा, दुपारी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता. याच्यानंतर येतं तर ते आपल्याकडे बघा व्यंकटेश स्तोत्र, व्यंकटेश वासुदेव प्रद्युम्नमित विग्रह संकर्षण ऋतूच्या शेषाद्रे पत्रे रवच. हे संस्कृतमधलं व्यंकटेश स्तोत्र आहे. तुम्ही मराठीतलं म्हटलं तर 15 मिनटं जातात आणि संस्कृतमधलं म्हटलं तर कमीत कमी जो नवीन आहे त्या नवीन सेवेकरांना 2 ते 2.5 मिनटं साहजिक लागतात. पण तुम्हाला वाचून तुम्हाला नंतर कळेल की वाचून तुम्हाला 1 ते 1.5 मिनिट खूप झालं वाचण्यासाठी. हे वाचायचं आहे. याची सेवा तुम्ही संकल्पयुक्त रात्री 12 वाजता 12 वाजता कशी करायची म्हणजे केली जाते. याच्यामुळे आपल्या आयुष्यात म्हणजे खूप काही आपल्या इच्छा असतात. त्याचबरोबर आपल्या आर्थिक इच्छा म्हणजे बघा प्रॉपर्टीज किंवा नोकरीच्या बाबतीत किंवा पैसे बुडालेले असतात, कर्जाच्या बाबतीत असतात, त्यासाठी व्यंकटेश स्तोत्राची सेवा खूप महत्त्वाची असते. जर तुम्ही ही रात्री सेवा करू शकत नसाल तर तुम्ही दिवसा केली तरी चालेल. यानंतर अतिशय महत्त्वाचं म्हणजे बघा तुम्हाला कर्जप्राप्ती आहे. प्रत्येकाच्या मागे कर्जप्राप्ती आहे आणि दुःखाचा देण्याचं म्हणजे खूप दारिद्र्य आहे. किती कष्ट करता यश मिळत नाही आणि जेवढं पेमेंट जास्त तेवढं खर्च जास्त आणि त्याचबरोबर सुख शांती समाधान नाही. या सगळ्या सेवा खूप महत्त्वाच्या असतात. गीतेचा 15वा अध्याय नित्यसेवेमध्ये आहे. तो गीतेचा 15वा अध्याय आपल्याला ह्यामध्ये वाचायचा आहे. बघा गीतेची 18 नावे आहेत ती रोज वाचायची आहेत. यापैकी तुम्ही कोणतीही सेवा करू शकता. पण जर तुम्ही खूपच म्हणजे तुम्हाला असं वाटतं की भगवान विष्णूंची सेवा केली तर तुम्हाला माहिती आहे का माता लक्ष्मीसुद्धा तिथेच वास करते जिथे भगवान विष्णूंची सेवा होते. कारण की माता लक्ष्मी ही चंचल आहे आणि माता लक्ष्मीची आपण जेव्हा सेवा करतो किंवा भगवान विष्णूंची सेवा जिथे होते ना तिथेच माता लक्ष्मीची वास करत असते. म्हणून माता लक्ष्मीला जर थांबवायचं असेल तर तिथे भगवान विष्णूंची सेवा ही झालीच पाहिजे. मग तुम्ही सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, तिन्ही वेळेस करा, तुम्ही काही हरकत नाही. विष्णू सहस्रनाम हे आपल्याला भगवान विष्णूंसमोर म्हणजे आपल्या स्वामींसमोर देवासमोर बसून वाचायचंच आहे. हे बघा कोणती सेवा ह्या अशी कोणतीही विनाकारण नाही आहे. त्याच्यामुळे अधिक फळ देणारे आहे. आपल्या आयुष्यात भरपूर काही अडीअडचणी असतात किंवा आहे ना तुम्हाला कोणी काय सांगतंय किंवा काही करायचं आहे. ह्या महिन्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे एवढं लक्ष ठेवा. आपल्याला एक टार्गेट ठेवायचं आहे. अधिक मास येतोय, काय कामं असेल काय नाही ते सगळे अगोदर करून ठेवायचे. भरपूर हा महिना पूर्णपणे आपल्याला सेवेसाठी समर्पित करायचा आहे. ह्या महिन्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे. आपण तेव्हा म्हणतो ना की जेव्हा मी तर मगाशीच म्हटलं की हे थोडंसं दुःख असतं किंवा थोडंसं खूप मोठं होतं आणि याच्यावर थोड्यावर आलं. आपण म्हणतो ना नखावर आलं. म्हणजे विचार करा जेव्हा आपल्याकडे पुण्याचा साठा असतो ना तेव्हा खूप काही गोष्टी आपल्या आयुष्यात बदलत असतात. दुःख दैन्य म्हणजे आपण म्हणतो ना संकटसुद्धा बाहेरून पळून जातं, संकटसुद्धा लांबून जातं. आणि जेव्हा आपल्या पुण्याचा साठा कमी होतो तेव्हा आहे ना आपल्याकडे खूप अडचणी येतात. विनाकारण शेजारच्या पाजारच्यांशी भांडणं होतात, घरातल्यांशी भांडणं होतात. त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात अशा गोष्टी चालायला लागतात तर तुम्ही खूप प्रयत्न करताय पण तुम्हाला काहीच यश मिळत नाही. आणि अशा वेळेस जेव्हा पुण्याचा साठा जास्त असेल ना त्यावेळेस तुमच्या आयुष्यात नक्कीच चांगले बदल होत असतात. म्हणून सांगते ही सेवा तेवढंच महत्त्वाची आहे. त्या सेवा करायच्याच आहे. आपण ठरवायचंच आहे ह्या महिन्यामध्ये आपल्याला सेवा करायचीच आहे. किती काही झालं कोणी काही सांगितलं तरी 1 महिनाभर संपूर्णपणे ह्या सेवा करायच्या आहे. लक्ष्मीप्राप्तीसाठी सत्यनारायण आहे, कर्ज त्याचबरोबर उसने पैसे, व्यंकटेश स्तोत्राची सेवा आहे आणि त्याचबरोबर पाप नष्ट करण्यासाठी विष्णू सहस्रनाम आहे. या सेवा खूप महत्त्वाची आहे. म्हणून सांगते
आवर्जून सांगते, कळकळून सांगते. आणि जसा होईल तसा आपल्याला विष्णू म्हणजे भगवान विष्णूंचं नामस्मरण म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः तुम्ही चालता बोलता कधीही कुठे घेऊ शकतात. किंवा जर तुम्हाला भगवान विष्णू पुढे बसून तुम्ही 1 किंवा 11 माळीसुद्धा जप करू शकतात. असं काही बंधन नाही आहे. या महिन्यामध्ये जेवढं दान पुण्य यज्ञाला महत्त्व आहे, त्याचप्रमाणे सेवेला खूप महत्त्व आहे. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करून आपल्याला ह्या महिन्यामध्ये अधिकाधिक सेवा म्हणजे पुण्य कमवायचं आहे. बघा, पुढच्या 3 वर्षामध्ये 3.5 वर्षापर्यंत काय बदल होतात हे माहिती नसतं, पण जेव्हा आपल्याकडे पुण्याचा साठा असतो ना, नक्कीच स्वामी महाराज आपल्याला या संकटातनं दुःखातनं तारून नेत असतात. म्हणून जेवढी जास्तीत जास्त होईल तेवढी सेवा करायची आहे. महायुद्धासारखे असे भरपूर काही प्रकार घडत असतात, कोरोनासारखे भरपूर काही रोग येत असतात. म्हणून यातनं तारायचं असेल आणि आयुष्याचा म्हणजे आपण म्हणतो ना, आयुष्यात पुण्य कमवायला हीच एक खूप मोठी संधी आहे की यामध्ये बँक बॅलन्स वाढवायचा आहे. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ इथे थांबते. श्री स्वामी समर्थ.